मंगलाचरणाची कथा पुराणातली कथा सांगतो. वास्तविक नियम असा आहे, हे रामदासी कीर्तन साधारणतः मनाच्या श्लोकातनं फुलावं आणि समर्थांच्या लीलेनं, समर्थांच्या चरित्रानं संपावं. गमूपंथा अनंत या राघवाचा, यासाठी अमंगलाचं हरण करणारा आणि मांगल्य प्रदान करणारा समर्थांचा गणाधीश कोण आहे, कसा आहे, याचं लीला चरित्र वर्णन सांगतो बरं का. विदेह देश का जनक भूप जो, विदेह देश का जनक भूप जो, विदेह देश का जनक भूप जो, ज्ञानी दानी त्यागी हो, ज्ञानी दानी त्यागी, विदेह देश का जनक भूप जो, विदेह. यज्ञ याग व्रत सदा करत है, यज्ञ याग व्रत सदा करत है, विप्रों का अनुराग, विप्रों का अनुरागी राम हो, साधो जी राजरंग कहो जी, साधो जी राजरंग. विदेह देश का जनक भूप जो, बरं का. ज्ञानी दानी त्यागी और यज्ञ याग व्रत सदा करत हैं, विप्रों का अनुरागी. जनक नगरीमध्ये, विदेह नगरीमध्ये जनक नावाचे राजे किती झाले? श्रीमद भागवतामध्ये साधारणतः एकूण 57 जनकांची यादी दिलेली आहे. जनक ही असलेली पदवी आहे बरं का. त्या 57ही झालेल्या 57 पिढ्यांच्या जनकांची मूळ नावं जी आहेत ती मूळ नावं वेगवेगळी आहेत. सगळ्यांनाच जनक म्हणायची पद्धत जरी असली तरी प्रत्येक असलेला जनक राजा वेगवेगळा आहे. एकच जनक राजा तो जानकीचा पिताही होता, तो सत्ययुगातही होता, तो द्वापार युगातही होता, कलियुगाच्या सुरुवातीलाही होता. तो एकच जनक राजा इतकी वर्ष जगला होता. मंडळी, असा समज करून घेण्याचं काही कारण नाही. त्या 57ही जनकांची नावं ही उपलब्ध आहेत. तेव्हा जानकीचा पिता असलेला जो जनक आहे तो त्या 57मधल्या 27व्या क्रमांकाचा आहे जनक बरं. आणि ही जी कथा आज आपण पाहतोय ही नेमकी कोणत्या जनकाची आहे हे आख्यानकर्त्यांना ठाऊक नाही. पण हा जनक मात्र कसा होता त्याचं स्वभाव वर्णन सांगितलंय. ज्ञानी, अतिशय ज्ञानी होता. दानी, कर्णानं सुद्धा लाजून मान खाली घालावी अशी दानवृत्ती होती. त्यागी, वैराग्यशील अंतःकरणाचा होता. या जनकाचं वैराग्य किती कडकडीत होतं, किती तो देही उदास होता. मंडळी, हे सांगत असताना अशी जुनी कीर्तनकार मंडळी या जनकाची गोष्ट किंवा लक्षण सांगत असत की हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडी खूप पडलेली असताना आपल्याला सांगतो हा जनक राजा स्वतःच्या शयन मंदिरामध्ये पहुडलेला होता. याला थंडी लागू नये, वाजू नये याच्यासाठी म्हणून अगदी शेगडी पेटवली होती कोळशांची, रसरशीत निखारे फुललेले, ती याच्या मंचकाजवळ ठेवलेली. एका बाजूनं मंडळी सुंदर, तरुण, रूपवान अशा असलेल्या दासी या जनक राजाच्या एका पायाला तेलानं मालिश करतायत, तेल चोळतायत त्याच्या पायाला. त्यांचा सुकुमार हस्तस्पर्श त्या जनकाला होतो. आणि दुसऱ्या पाय मंडळी हालचाल करीत असताना तो जो मंचकावरनं निसटला तो त्या शेगडीवर पडला. पण तुम्हाला सांगतो तो शेगडीवर पडलेला पाय जनकानं हा केलं नाही, हू केलं नाही, बाजूलाही केला नाही. इकडे सुंदर स्त्रिया एका पायाला मर्दन करतायत, त्याचं सौख्य नाही.
आणि दुसरा पाय तिकडं शेगडीवर जळतोय, मंडळी त्याचं दुःख नाही. असा देहाच्या पलीकडं गेलेला जो असेल त्याची काय वृत्ती असावी याची कल्पना करा. म्हणून मी आपल्याला हे जनकाचं लक्षण सांगितलं. असा असलेला हा विरागी जनक यज्ञ याग व्रत सदा करत है. मोठमोठाले यज्ञ या जनकानं आपल्या कारकिर्दीमध्ये केले. कसला असा एक मोठा यज्ञ यानं आयोजित केला आणि त्याप्रमाणे ऋत्विजांना बोलावले, विद्वानांना बोलावले. ती सगळी मंडळी आली आणि यज्ञाचं सगळं विधान राजाला समजावून सांगितलं. सगळं साहित्य गोळा झालं. यज्ञशाळा उभ्या राहिल्या, भोजनशाळा उभ्या राहिल्या, निवासस्थानं उभी राहिली. आणि आपल्याला सांगतो लाखो मंडळी या जनकानं सुरू केलेल्या या यज्ञामध्ये सहभागी झाली. प्रत्यक्ष ज्या वेळेला पुण्याहवाचन होऊन देवतांना आवाहन करायची वेळ आली त्यावेळेला त्या यज्ञशाळेमध्ये जिथं देवता मांडलेल्या होत्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची सिंहासनं आणि आसनं घातलेली होती. कशासाठी? आपलं सगळं एका किंवा दोन चौरंगावर निभावतं. कितीही देवता असो त्या कार्याच्या, त्या सगळ्या देवता दोन चौरंगावर दाटीवाटीनं सुपारीच्या रूपानं अगदी बसलेल्या असतात. हो, त्यांचं संमेलन भरलेलं असतं आपल्या घरच्या कार्यात. इथं जनकाकडे त्या देवतांची सिंहासनं आहेत आणि प्रत्येक देवतेला आवाहन करावं आणि मंडळी त्या देवतेनं साक्षात सगुण रूप धारण करून आपल्या आसनावर येऊन बसावं. याप्रमाणे त्या यज्ञकार्यात लागणाऱ्या सगळ्या देवता आपापल्या स्थानाप्रमाणे गुरुजींनी मांडलेल्या स्थानाप्रमाणे आपापल्या स्थानावर जाऊन बसले. थाटात यज्ञ सुरू झालाय महाराज. त्या यज्ञामध्ये होणारा जो वेदमंत्रांचा गजर आहे त्यानं सगळं आकाश भरलंय. भरपूर दानधर्म केला, गोदानं केली, अन्नसत्र उघडली. आणि तुम्हाला सांगतो या जनकानं दानधर्म खूप केला, हे सगळं बरोबर. पण सगळ्यात मोठं दान जर कोणतं असेल तर मंडळी ते म्हणजे अन्नदान. डुबने को अभिमान है, तुलसीदास म्हणाले डुबने को अभिमान है और देने को अन्नदान. अन्नदान फार मोठं. म्हणाल फार मोठं का? त्या दानाला विशेष महत्त्व का? त्या दानाला विशेष महत्त्व असण्याचा एकच तर्क आपल्याला सगळ्यांना पटण्यासारखं आहे. बाकीची दानं तुम्ही कितीही द्या, याचकाला किंवा अतिथीला बाकीची दानं तुम्ही कितीही द्या, मंडळी त्या दानाचा घेणाऱ्याकडनं कधीही नकार येत नाही. तुम्हाला जर समजा असं वाटलं की कुबेरबुवांची कथा फार चांगली झाली, आज बुवांना आपण 2 तोळ्यांची अंगठी आपल्या हातातली काढून बुवांच्या हातात घालू, असं तुम्ही करणार नाही. मला पक्क माहीत. समजा म्हटलंय मी बरं का. तुम्ही मला 24 ग्रामची म्हणजे जुना तोळा 12 ग्रामचा अशी जर समजा सुवर्णाची एखादी वस्तू दिली तर कुठलाही ती वस्तू घेणारा याचक असं म्हण कशाला एवढं महागाचं कशाला, अहो 1 तोळ्याची केली असती तरी पुरलं असतं असं म्हणणार नाही. 2 तोळ्याची ज्या अर्थी देऊ शकतं त्या अर्थी 2.5 तोळ्याची काय कठीण होती तुम्हाला. पुंडलिक इथं नकार नाही. तुम्ही सुवर्ण दान करा, नकार नाही. तुम्ही पैशाचं दान करा, नकार नाही. गोदान करा, नकार नाही. वस्त्रदान करा, नकार नाही. भूदान करा, नकार नाही. एकच फक्त दान असं आहे, अन्नदान करा. की घेणाऱ्याकडनं नकार आहे. त्याचं पोट भरलं, अगदी कंठाशी आलं जेवलेलं सगळं की तो पानावर आडवा पडतो आणि वाढणाऱ्या यजमानाचे पाय धरतो, पाया पडतो तुमच्या नको. म्हणून यजमानाला याचकाकडनं नकार येईल असं एकमेव दान जर कोणतं असेल तर ते अन्नदान आहे. म्हणून ते अन्नदान श्रेष्ठ. प्रत्येक उत्सवाला किंवा प्रत्येक गोष्टीला घरातल्या कुळकुळाचाराला मंडळी आपल्या वाडवडिलांनी हे अन्नदान सवाष्ण ब्राह्मण भोजनाच्या रूपानं आपल्याकडं लावून ठेवलेलं आहे. तेव्हा ते अन्नदान यांनी केलं आणि त्या अन्नदानामध्ये लाखो माणसं जेवून चालली. त्यात ब्राह्मण भोजनाचा कक्ष वेगळा. हो, त्याही कक्षामध्ये तुम्हाला सांगतो लाखो ब्राह्मण जेवले. आणि असं माध्यान्ह समयाला भोजन झाल्यानंतर ती ब्राह्मण मंडळी रस्त्यानं बोलत आणि पोटावरून हात फिरवीत आपल्या घराकडे जायला निघाली.
ती दोन वृद्ध ब्राह्मण आपल्या घराकडे जायला निघाले. तात्याशास्त्री नानाशास्त्री पोटावरून हात फिरवत आहेत. पोटावरून हात का फिरवायचा जेवण झाल्यानंतर? तर म्हणे त्याचा मंत्र आहे वृकोदराय नमः, वृकोदराय नमः, वृकोदराय नमः असं म्हणत डावा हात उलट्या घड्याळाच्या दिशेनं म्हणजे अँटी क्लॉक बरं का, असा जर समजा उघड्या पोटावरून फिरवला तर ते अन्न आपल्याला पचतं, त्याची चरबी होत नाही आणि मुख्य म्हणजे किती खाल्लं तरी पोट सुटत नाही. हां, त्याच्यासाठी हा असलेला मंत्र आणि ही हात फिरवण्याचं असलेलं तंत्र. मग तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही नाही का हे करून पाहिलं? केलं, माझा हात झिजलाय, पोट नाही. पुंडली ती बोटावरून हात फिरवीत ती मंडळी चालली होती आणि तोंडानं आशीर्वाद देत आहेत. देवुनिया अन्नदाना चुकविले यमपथा, अहो देवुनिया अन्नदाना चुकविले यमपथा, नच विसरू उपकृती आण तुझे सर्वथा. दीर्घायु वासुदेवा स्वस्तिते जनकाय, जनक राजा तुझं कल्याण असो. दीर्घायु वासुदेवा, दीर्घायु वासुदेवा, करी भविया सजना देवुनिया चरणी माथा करीत असो याचना. जनकाचं कल्याण असो, कल्याण असो, कल्याण असो. काय जेवायला घातलंय राजानं! आहा, का म्हटलं नानाशास्त्री असा राजा आपल्या वाडवडिलांनी सुद्धा कधी पाहिला आणि त्याचं वर्णन करून ठेवलं आपल्या पोथीमध्ये असं नाही. आणि असा पुढे अनेक 10,000 वर्ष होईल का नाही याची सुद्धा शंका आहे. काय राजा आहे जनक, काय त्याची दानी वृत्तीन, काय त्याच्याकडचं असलेलं ते सात्विक अन्न, असं कौतुक करीत ती ब्राह्मण मंडळी चालली. नेमकं राजाच्या राजवाड्याजवळून ही मंडळी चालली होती आणि राजवाड्याच्या वरच्या सज्जात, सज्जा म्हणजे गॅलरी बरं का, त्या वरच्या सज्जामध्ये जनक राजा उभा होता. आणि या ब्राह्मणाने केलेलं जे कौतुक आहे ते कौतुक त्याच्या कानावर पडलं. तो किती विरागी होता हे मी आपल्याला सांगितलं की एक पाय तरुणींच्या ताब्यात आणि एक पाय अग्नीच्या ताब्यात असताना सुद्धा मंडळी ज्याची मूळ स्थिती बिघडत नाही इतका जो जितेंद्रिय आहे, हा असा असलेला हा जनक राजा. पण तुम्हाला सांगतो स्तुतीनाम दारुणम विषम, पण स्तुती ही सगळ्यांना आवडणारी जरी असली तरी स्तुतीसारखं विष नाही. तुम्हाला सांगतो स्तुतीसारखं जहर नाही का, हे स्तुती जहर. मंडळी ज्याला बाधायचं त्याला बाधलं म्हणजे ज्या गोष्टीनं त्याची स्तुती होते त्या गोष्टीची माती झाल्याशिवाय राहत नाही. राजानं ही स्तुती ऐकली आणि किंचित माझ्या अन्नदानानं इतके लोक संतुष्ट झाले. वा वा वा, माझ्यासारखा दाता मीच. किंचित चाटून गेलं. हां, तेवढ्यापुरतंच ब्राह्मण निघून गेले. राजाही विश्रांतीला गेला. दुसऱ्या दिवशी प्रभात समयी मंडळी सुस्नात होऊन आपलं अन्निक उरकून राजानं यज्ञशाळेमध्ये पाऊल ठेवलं. सगळ्या देवता आपापल्या जागेवर बसल्या होता. आचार्य ऋषी मुनी ही सगळी त्या यज्ञातली अधिकारी मंडळी आपापल्या स्थानावर बसलेली होती. जनकानं यज्ञशाळेत पाऊल ठेवलं आणि सगळ्यांनी या जनकाच्या मुखाकडे पाहिलं आणि सगळ्यांनी ओळखलं हा कालचा जनक नाही. कालपर्यंत आपल्याला दिसणारा जो जनक होता तो जनक हा नाही. का? अहंकाराची बाधा किती झाली होती हो, किती झाली होती. राजकारणी लोकांना उन्मत्त करणारी जी बाधा ज्या प्रमाणाची असते मंडळी त्या प्रमाणाची झालेली होती का? किंचित. या ब्राह्मणांना तृप्त करणारा माझ्यासारखा दाता मी असं चाटून गेलं बरं का. त्या जनकाच्या अंतःकरणाला नुसतं चाटून गेलं तेवढीच.
पण अहंकारा त्याने चर्येत फरक पडला, त्यानं जनकाच्या तेजात फरक पडला, त्यानं जनकाचं रूप बदलवलं बरं का. अहंकाराचा असलेला तो काळा डाग हा जनकाच्या व्यक्तिमत्वामध्ये या सगळ्या ऋषीमुनींना देवदेवतांना दिसू लागला. म्हणाल बुवा एवढे सगळे जण बसले होते तर एखाद्यानं त्याला हटकायचं नाही का, फटकारायचं नाही का. राजा या यज्ञशाळेत प्रवेश करायचा असेल तर पहिल्यांदा तो अंतःकरणाला शिवलेला जो अहंकार आहे तो धुवून टाक, बाजूला काढ आणि मगच यज्ञशाळेत ये, असं म्हणायचं नाही का. त्या जनकाला सावध करायचं नाही का. अहो कोण सावध करील त्या जनकाला. जिथं आवाहन केल्याबरोबर आपण ज्या देवता सुपारीत आल्या आहेत असं समजतो त्या देवता प्रत्यक्ष रूपानं तिथं आसनावर बसल्या होत्या बरं का. इंद्रानं सुद्धा ज्याचं नाव काढल्यानंतर थरथर कापावं असा या जनकाचा पराक्रम होता. या जनकाला बोलण्याची कुणाची हिंमत झाली नाही. यज्ञप्रयोग सुरू आहे, पुढं चाललाय, पण मंडळी कालपर्यंत जो रंग होता तो आता आज नाही. काहीतरी उदासीनतेची छाया त्या यज्ञशाळेवर पडली आणि जिथं जिथं उदासीनता प्रवेश करते किंवा येते मंडळी त्या ठिकाणी जी योजना केली आहे विधीनं ती आपल्या पुत्राची केली आहे, म्हणजे आपल्या मुलाची केली. कोण विधीपुत्र? या गादीचे मूळ नायक म्हणजे देवर्षी नारद. आणि देवर्षी नारदांची स्वारी कशी काय देव जाणे, पण फिरत फिरत आली आणि यज्ञशाळेचे हे ध्वज आकाशात फडफड करताना पाहिले आणि ते या विदेह नगरीमध्ये खाली उतरले. नारायण 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 नाम तुझे अति नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन. नारायण 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 कमलापती कमल नयन, कमलापती कमल नयन, कमलापती कमल नयन, कमलापती कमलापती कमल नयन, कमलापती कमल नयन, कमलापती भयहारण भवतारण, आजी भयहारण भवतारण. नारायण 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 नारायण. या 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 नारदा. जनकानं स्वागत केलं, बसायला आसन दिलं, पाद्य पूजा केली, नारदांचं क्षेमकुशल विचारलं. नारदांनी सगळ्या यज्ञशाळेचं देवतांचं अवलोकन केलं आणि ते झाल्यानंतर सरते शेवटी या जनकाच्या मुखमंडळाकडं पाहिलं. तुम्हाला सांगतो देवर्षी नारदांना सुद्धा या जनकात काय झालंय, कुठं बिघडलंय हे देवर्षी नारदांनाही कळलं. वास्तविक देवर्षी नारद बोलण्यात कुणाचीही भीड न बाळगणारे, स्पष्ट बोलणारे असे होते. पण तरीसुद्धा देवर्षी नारदांनी सुद्धा जनकाला एका शब्दानं बोलले नाही. नाही म्हणाले मी जर बोललो काय तर त्याचा पाहिजे तसा परिणाम होणार नाही. याचा उपाय करणारा कोणीतरी या अमंगलाचं, या अहंकाररूपी अमंगलाचं हरण करणारा कोणी मांगल्याचा अधीश तोच आणला पाहिजे. त्याच्याशिवाय हे अमंगल नाहीसं व्हायचं नाही. मग असा सत्ता आणि मालकी या दोन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत बरं का सृष्टीच्या, असं कुणाला शरण जावं. म्हणून देवर्षी नारद जनकाचा निरोप घेऊन त्या यज्ञशाळेतनं निघाले, तो थेट स्वानंद लोकात आले.
प्रत्येकाचा लोक ठरला आहे. इंद्राचा स्वर्ग, भगवान महाविष्णूंचं वैकुंठ, राधा दामोदराचा गोलोक, ब्रह्मदेवाचा सत्यलोक, तसा मंगलमूर्तींचा स्वानंद लोक. त्या स्वानंद लोकी भगवान मंगलमूर्ती पुढे आलेत. मंगलमूर्ती मोरया. या 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 नारदा, कसं काय येणं केलं आणि कुठून आलात? म्हणजे जनकाच्या यज्ञातनं. बरं, मग काहीतरी तुम्हाला बोलायचं आहे. त्या यज्ञात काही विपरीत आपण बघितलं का? काही वावगं आपल्याला बघायला ऐकायला काही मिळालं का? ते म्हणाले, हो महाराज. काय मिळालं? विदेह असुनी जनकही, विदेही असुनी जनकही, गर्वाची जाहली तया बाधा. मंगलमूर्ते, विदेहाचा अधिकार आणि विदेहाचं मोठेपण मी आपल्याला पुन्हा वर्णन करून सांगावं असं नाही. आपण जाणता असा असलेला एवढा अधिकारी, देहबुद्धीच्या पलीकडे जो गेलेला आहे, अशा त्या विदेही जनकाच्या ठिकाणी एवढासा अगदी माशीच्या पाया एवढा, बरं का, घर माशी जी असते तिचा पाय केवढा असतो डोळ्यासमोर आणा महाराज, त्या माशीच्या पाया एवढा, पण तेवढा अहंकार त्या जनकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून गेलाय. बरं, मग मंगलमूर्ती म्हणाले, तो झटकणं, केवळ चिपळीच्या एका झटक्यानं झटकणं तुम्हाला शक्य होतं. म्हणले, नाही, तो अधिकार माझा नाही, ते झालं नसतं. म्हणून तुमच्याकडं आलोय, कारण अमंगलाचा नाश आणि मांगल्याची स्थापना प्रभो ही आपल्याशिवाय दुसरं कोणी करीत नाही. म्हणून त्या मंगलमूर्तीची प्रार्थना केली. हो, त्या प्रार्थनेनं मंगलमूर्ती संतुष्ट झाले आणि ते म्हणाले, ठीक आहे, जातो, करून येते एवढं. आणि म्हणून सिंहासनावरनं उठले आणि ताबडतोब रूपांतरण केलंय स्वतःचं. काय रूप घेतलं हो? द्विजवेश घेऊनिया, द्विजवेश घेऊनी, द्विजवेश घेऊनिया, हे रंभ प्रभू निघाला, हे रंभ प्रभू निघाला, द्विजवेश घेऊनिया, हे रंभ प्रभू निघाला, येवोनी जनकद्वारी, सोपा ब्राह्मणाचा वेश, एका वृद्ध ब्राह्मणाचा वेश घेतलाय. हातात काठी आहे, काखेत झोळी आहे, दारिद्र्य रूप आहे, अंगावरचं वस्त्र फाटलंय, श्मश्रू वाढली आहे. श्मश्रू म्हणजे दाढी आणि जटा, हे दोन्ही वाढलेलं आहे. डोळे खोल गेलेले आहेत, हाडं वर आलेली आहेत, कातडीला सुरकुत्या पडल्या आहेत, अनवणी पायानं चाललंय, टाचेला बोट भेगा पडलेले आहेत, धुळीनं अंग माखलेलं आहे महाराज, उपरण्याच्या चिंध्या लोंबतायत खांद्यावरून. असा असलेला तो वृद्ध दरिद्री ब्राह्मण येवोनी जनकद्वारी, जनकाच्या द्वारात आले आणि करी दीन याचनेला, ओम भवती भिक्षां देहि. अरे, कुणी क्षुधार्त ब्राह्मण दाराशी आलाय, त्याला कुणी गोळाभर अन्न घालील का? असं दीनवाणीनं भगवान बोलले. पण लक्षात ठेवा, वरचं रूप किती जरी समजा मेकअपनं वेषांतरानं पालटलं, आवाजही नक्कल करण्यासाठी जरी बदलला, तरी मूळ असलेला जो परेचा स्वर असतो प्रत्येकाच्या आवाजाला, मंडळी, तो स्वर बदलता येत नाही. विवेकानंदांचं वाक्य सांगतो, माणसाचा अधिकार त्याच्या व्यक्तिमत्वाच्या कुठल्याच लक्षणांवरून ओळखता येत नाही, पण त्याच्या आवाजावरनं ओळखता येतो. पुंडलिक
असा असलेला तो मंगलमूर्तींचा मूळ स्वर सगुण रूपातला ओम भवती भिक्षां देहि, तो स्वर जनकाच्या कानावर पडला. आणि जरी दरिद्री दिसत असला, फाटका दिसत असला, तरी आलेला जो अतिथी आहे तो सामान्य नाही हे त्या आवाजावरून अधिकार त्या अतिथीचा कळला. धावत आला, ब्राह्मणाचे पाय धुतले, आसनावर बसवलं. महाराज, कशासाठी आलात आपण? कशासाठी? हे पहा, तुझी कीर्ती ऐकोनी इथे आलो, लोटली किती युग क्षुधित बहुत झालो. राजा, अरे मी युगायुगापासून उपाशी आहे, किती युग उलटून गेली, पण माझं पोट भरेल असं अन्न मला आजपर्यंत कोणी घातलं नाही. तुझ्या अन्नदानाची कीर्ती माझ्या कानावर आली आणि म्हणून असं वाटलं की निदान तुझ्या दारात आल्यानंतर तरी तू मला पोटभर जेवायला घालशील ना राजा, पोटभर जेवायला घालशील ना. राजाने त्या ब्राह्मणाकडं नखशिखांत पाहिलं, मनाशी विचार करतो फाटकाच फाटका आणि याचं पोट ते केवढं, त्या पोटाला लागणारं अन्न ते केवढं, आणि मला विचारतोय पोटभर जेवायला घालशील का, पोटभर जेवायला घालशील. महाराज, पोटभर जेवायला घालशील का विचारल्यावर जर पूर्वीचा जनक असता त्यानं चटकन पाय धरले असते की पोटभर जेवू घालशील का म्हणणारा हा अनंत उदराचा मंगलमूर्ती आहे हे त्यानं चटकन ओळखला असतं. कारण लंबोदर म्हणजे सगळं ब्रह्मांड ज्याच्या उदरात मावतं तो हा, बरं का, चटकन ओळखलं असतं. पण ते माशीच्या पाया एवढं जे बांधलं होतं ना, त्याच्यामुळे ती ओळख पटली नाही. तो म्हणाला, माझ्यासारख्या चक्रवर्तीला या ब्राह्मणाला पोटभर जेवू घालणं हे काय कठीण आहे? बोलायचं तर बोलताना म्हणाल, महाराज इथं काही कमी नाही. हो बरं, काही कमी नाही याला आणखीन एक जर अर्धवाक्य जोडलं असतं, आपल्या कृपेनं इथं काही कमी नाही, तरी जमलं असतं का? पण जनक एवढंच बोलला, इथं काही कमी नाही म्हणजे माझ्या मालकीत भरपूर आहे. मग घाल जेवू. मला वाटतच होतं तू माझं पोटभर जेवू घालशील मला म्हणून. लगे पान घेतलंय, तयारी केली आहे. पान वाढलं ते 1.25 हात लांबीचं सोन्याचं केळीचं पान. आता सगळं वर्णन करीत बसत नाही, कारण खाणे हा कीर्तनकारांचा आवडता विषय. त्याच्यामुळे बाकी कीर्तन कथेकऱ्याला काही जरी करता आलं नाही तरी जेवणाचं वर्णन सगळेजण इतकं सुंदर करतात. तुम्हाला सांगतो, यादो की बारात पुंडली, हे सगळं वर्णन काही करीत बसत नाही. मी पान घेतलंय, नाना तऱ्हेचे पदार्थ, नाना तऱ्हेची पक्वान्न त्यावर वाढलेली आहेत. चला महाराज, आता पाणी फिरवा, आपोषणी घ्या आणि पंचाहुतीनी, चित्राहुती घालून पंचाहुतीनी सुरू करा. तरी ब्राह्मण जेविना. का हो? भूक लागली आहे ना फार, अनंत युगाचे उपाशी आहात ना तुम्ही. मग कानी सुरुवात करीत तर म्हटलं, राजा अजूनही मला विश्वास वाटत नाही तुम्हाला पोटभर जेवू घालशील. काय म्हणावं ब्राह्मणाला? आता थोडासा रोष आला जनकाला. काय म्हणावं? स्वतःकडे पाहून आपण कोणाशी बोलतोय याचं तर भान ठेवलं पाहिजे का नको? मला म्हणतो मला विश्वास वाटत नाही तू पोटभर जेवायला घालशील याचा. काय केलं म्हणजे विश्वास वाटेल? जनकाने विचारलं. ब्राह्मण म्हणाला, हातावर हात ठेवून वचन दे, मी तुम्हाला पोटभर जेवायला घालीन असं वचन. एवढंच ना, हे घ्या. दिलं वचन. आता जेवतो. काय सांगू आपल्याला, अर्धा परात वाढलेला तो भात तो त्यानं प्राणाहुतीतच संपवला. आपण ज्या प्राणाहुती घेतो एका शीताच्या ठिकाणी 2 जरी जास्त झाले तरी त्याचा ठसका लागतो. पुंडली यानं तो अर्धा परात व भाताची मूद जी होती एवढी मोठी, मंडळी ती एवढी मोठी भाताची मूद प्राणाहुतीमध्येच दात न लावता गिळली. मग पहिला भात किती घेतला असेल याची कल्पना करा. तुम्हाला सांगतो, अन्नाच्या राशीच्या राशी पानामध्ये येऊन पडतायत, पण डोळ्याचं पातं लवतं ना लवतं ते ब्राह्मण फस्त करतोय. त्याचा तो भोजनाचा वेग
आणि ती ग्रहणशक्ती पाहिली. आता तरी जनकानं पाय धरायला होते. नाही, जनक विचार करतो कोणत्या दुष्काळातनं आलाय ब्राह्मण देव जाणे, एवढी तर गती पाहिलीच नाही आपण कोणा जेवणाची. तुम्हाला सांगतो तेव्हापासून एक जात ही भोजनासाठी अगदी बदनाम आहे, पुंडली. आणि लोकही सुद्धा सांगतात की ब्राह्मणो भोजन प्रिया असं म्हणणारा जो कोणी सुभाषित म्हणणारा तो माझ्याजवळ आणा, वेताच्या छडीनं फोडून काढीन मी त्याला. ब्राह्मणो भोजन प्रिया नाही असं सुभाषित नाही आहे, ब्राह्मण हा बहुजन प्रिय. तिथे भोजन हा शब्द नाही आहे, मग बहुजन हा शब्द आहे. अनेक लोकांना जो प्रिय तो ब्राह्मण, किंवा अनेक लोक ज्याला प्रिय आहेत तो ब्राह्मण, अशी ती ब्राह्मणाची केलेली व्याख्या आहे महाराज. भोजन प्रिया असा भिकारडेपणा आम्हाला कोणी शिकवलेला नाहीये. पुंडली जेवतोय जेवतोय जेवतोय, ब्राह्मण जेवतोच आहे. सगळा स्वयंपाक संपला, नवीन करा, नवीन संपला. कोठी घरातलं सगळं धान्य संपलं, मग कारभाऱ्यांच्या घरातलं आणा ते संपलं, नगरजनांच्या नागरिकांच्या घरातलं आणा ते संपलं, आजूबाजूच्या गावातनं आणा ते संपलं, पूर्ण राज्यातला आणा ते संपलं, मित्र राज्यातनं आणा ते संपलं. आणि जनकाच्या अमात्याने येऊन सांगितलं, महाराज आपण जिथं आहात इथून 1000 योजन परिखामध्ये धान्याचा एकही कण शिल्लक उरलेला नाही, तो सगळा या ब्राह्मणानं खाल्लाय. तुम्हाला सांगतो आता तरी पाय धरायला हवं ते जनकानं, पण नाही हो. तुम्हाला सांगतो तुका म्हणे अभिमान नारायणा न सोसे. त्याची बाधा एकदा झाली म्हणजे ज्याला बाधा झाली आहे तो ऐकत नाही कोणाचं. जेव्हा 1000 योजन परिघामध्ये अन्नाचा कण शिल्लक नाही हे राजाने ऐकलं, तेव्हा राजाचा चेहरा उतरला. पण अजून मी काहीतरी उपाय करीन, पण ब्राह्मणाला पोटभर जेवायला घालीन. हे काही त्याच्या मनातलं मुरलेलं नव्हतं. पण बदललेला चेहरा ब्राह्मणाने पाहिला आणि तो म्हणाला, राजा काही अडचण आहे का? नाही, असेल तर मी थांबतो. थांबतो. अरे असंच होतं, मी जेवायला बसलो म्हणजे मला भान राहत नाही, माझं पोट भरत नाही, यजमान कंटाळतो. तू कंटाळला असं मी म्हणत नाही, पण असू दे, तू काही मला कमी जेवायला घातलं नाही. तू जे काय अन्न मला दिलं त्यानं म्हणाला पोटाचा 100वा कोपरा जो आहे तो भरल्यासारखा वाटतोय. पुंडली 1/100वा कोपरा बरं का. उठला ब्राह्मण पानावर आणि उठता उठता एवढंच म्हणाला, काय असेलच कोणीतरी या त्रिभुवना माझी, क्षुधा शांत करील माझी, ऐसा कोणी दानी गाजी, तयाचे द्वारी जाईन. माझी भूक शांत करणारा कुणीतरी असेलच, त्याचं दार शोधत जातो असं म्हणून ब्राह्मण निघाला आणि राज्याच्या बाहेर पडला. पण या जनकाला इतकं झोंबलं ते, मी ज्याचं पोट भरू शकलो नाही, माझं सगळं राज्य खाल्लं या ब्राह्मणानं, मी ज्याचं पोट भरू शकलो नाही असा कोण आहे याचं पोट भरणारा? तो दाता मला बघायचाच आहे, तो यजमान मला बघायचाच आहे. म्हणून लपट छपट जनक त्याच्या मागं मागं चाललाय. तो निबिड अरण्यामध्ये येऊन पोचलाय. तो लांबून एका झोपडीत दिवा मिणमिणताना दिसला. त्या झोपडीजवळ आले. तिथे त्रिशिर नावाचे भगवान गजाननांचे भक्त असलेले ऋषी मंडळी वानप्रस्थाश्रम धारण करून आपल्या पत्नीबरोबर भगवान गजाननाच्या सेवेसाठी, उपासनेसाठी म्हणून त्या अरण्यात येऊन राहिलेले होते. त्यांची ती झोपडी, त्या झोपडीतला हा मिणमिणता दिवा. तिथपर्यंत आलाय ब्राह्मण आणि दाराशी उभं राहून हाक मारली क्षीण आवाजात, अरे कुणी भुकेलेला दाराशी आलाय, गोळाभर अन्न मिळेल काय? म्हटल्याबरोबर ऋषी आणि त्यांची बायको दोघे जण वृद्धावस्थेकडे झुकलेले समोर आले. अंगणी बघुनी ब्राह्मणा हर्ष बहुमना, हो यमुनी वरतो. नमस्कार केला महाराज, या 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 या. आणि मला जेवायला काही मिळेल का असं विचारल्याबरोबर दोघेही नवरा बायको एकमेकांच्या मुखाकडे पाहायला लागले. का? मंडळी दोघे जण तिथे राहत होते ते अयाचित वृत्तीनं राहत होते.
अयाचित म्हणजे कोणाला मागायचं नाही, कोणी आणून देईल तेवढंच ग्रहण करायचं. आणि कोणी जर धान्य दिलं नाही तर त्या दिवशी उपास. जे कोणी आणून देईल, कोणी फळं आणून दिली ती फळं खाऊनच त्या दिवशी राहायचं. कोणी शिधा आणून दिला तर तो शिजवूनच खाऊन त्या दिवशी राहायचं. कोणी नुसतं दूधच आणून दिलं तर त्या दुधावरच राहायचं. पण कुणाला मला अमुक एक हवं आहे असं मागायचं नाही. त्याला अयाचित असं म्हणतात. आम्ही सांगतो आम्ही बिदागी कुणाला मागित नाही. यजमानाला मोठा प्रश्न, याला बुवाला द्यावं काय? पण त्यांनी सांगितलं हे पहा आम्ही मागत नाही, आम्ही पैशाला हातसुद्धा लावित नाही, आम्ही सेवा करीत असतो. मग तुम्हाला द्यायचं कसं आणि किती द्या? म्हणून तुमच्या मनाला येईल तसं करा. हो पण दिलं ते तुम्ही हात लावित नाही म्हटल्यानंतर तो म्हणाला मी हात लावत नाही. या उपरण्यात बांधा म्हणाला, उपरण्याला हात लावू शकतो. पुंडली घरी गेल्यावर बायको मोजेल किती आहे ते. हे असल्या प्रकारची सोंगाडी अयाचित व्रत धारण करणारी नव्हत्या. तो झाडाचं फळ आपल्या अंगणात आपल्या डोळ्यासमोर जरी पडलं तरी सुद्धा ते आपल्या हाताने उचलायचं नाही. कोणीतरी येऊन याच्याच मालकीच्या झाडाचं फळ जर याच्या हातात दिलं तर आपल्या झाडाचं फळ खायचं. असं कठीण असलेलं ते अयाचित व्रत आचरून दोघही जण राहिलेले होते. आतल्या कप्प्यामध्ये कक्षामध्ये मंगलमूर्तीची सगुण मूर्ती स्थापन केली होती. ब्राह्मणांनी भूक लागली म्हटल्यावर दोघेही नवरा बायको त्या मंगलमूर्तीच्या मूर्ती पुढे आले, गुडघ्यावर बसले आणि हात जोडले. देवा लंबोदर गिरिजा नंदना, चुकलं का आमचं गे? आम्ही इथे तुझ्या सेवेला अयाचित वृत्तीनं राहिलो. प्रभू आमचं चुकलं का काही? अरे दारी आलेल्या ब्राह्मणाला, भुकेलेल्याला आम्हाला गोळाभर अन्न देता येत नाही, याची चटके आमच्या अंतःकरणाला बसावे. असा काही अपराध झालाय का आमच्याकडनं? म्हणून दीनवाणी वदनानं त्या मंगलमूर्तीची प्रार्थना करतायत. मंडळी सकाळी 1,00,000 दुर्वा जोड वाहिले होते. म्हणजे 21 दुर्वांचा एक जोड, याप्रमाणे 1,00,000 जोड. आणि त्या 1,00,000 दुर्वांच्या जोडींची अशी रास त्या मंगलमूर्तीच्या मस्तकापासून खालपर्यंत उतरत आलेली होती. दोघेही नवरा बायको डोळ्यात पाणी आणून त्या मंगलमूर्तीला विचारतायत, प्रभो तुझ्या पायाशी आम्ही व्रतस्थ होऊन राहिलो, आमचं चुकलं का काही? मग या दारी आलेल्या अतिथीला कसं शांत करायचं, त्याचा उपाय तूच सांग. असं म्हणून प्रार्थना करतायत. तो मंडळी उजव्या बाजूनं सगळ्यात वर वाहिलेली जी दुर्वांची जोडी होती ती उजव्या बाजूनं घरंगळत खाली आली. ती त्रिशिरांनी पाहिली. अरे आहे ना आपल्याजवळ, नाही कसं? म्हणून मंगलमूर्तीला नमस्कार केला. सांगितलं प्रभो उद्या ही निर्माल्य काढणारच आहे, ती आता काढतो, परवानगी दे. म्हणून त्या सगळ्या दुर्वांच्या जोड्या काढल्या. त्या कुठल्या? त्याचा नारळाच्या करवंटीभर असा एवढा हिरवागार रस काढला आणि ते रसाची करवंटी घेऊन बाहेर असलेल्या या ब्राह्मणासमोर आले. जनक राजा झोपडीच्या बाहेर असलेल्या एका मोठ्या वृक्षाच्या खोडा आडून झोपडीत काय चाललंय हे कावळ्याच्या नजरेनं बघतोय. तो रस आणला. महाराज आज एवढंच आहे, मंगलमूर्तीच्या कृपेनं उद्या जर कोणी आलं आणि आमच्या अयाचित व्रताला साजेसं असं जर काही उद्या घडलं तर उद्या तुम्हाला पोटभर जेवायला घालू. पण आज एवढा रसच आहे, एवढा पण गोड करून घ्या, अशी मनापासून प्रार्थना केली. मंडळी जया असं ज्याची अत्यंत आवडी, जे दुर्वांकुर या मंगलमूर्तीला अतिशय आवडतात, त्या दुर्वांकुरांचा रस पाहिल्याबरोबर ब्राह्मण संतुष्ट झाला. दोन्ही हातानं ती करवंटी आपल्या हातात घेतली, मान वर केली, आ केला आणि जी धार धरली त्या दुर्वांकुरांच्या रसाची, ती जीभ न लावता तो रस घटा 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 शेवटचा थेंब पडेपर्यंत उदराकडे ढकलला. आणि शेवटचा थेंब पडल्याबरोबर जी तृप्तता आली त्या ब्राह्मणाला, त्या तृप्ततेचा मग दिधला ऐसा दकार, जी ढेकर दिली म्हणता अवघे गर्जिन्नले अंबर.
उत्तर दिला. सगळं आकाश दुमदुमलं, सगळी पृथ्वी हल्ली, झाडं मुळासकट डोलायला लागली, पर्वत कोसळतात का काय असं वाटायला लागलं. मंडळी, ज्याच्या ढेकरानं आकाशीचं तारांगण जमिनीवर तुटून पडतंय का काय, एवढी मोठी ती ढेकर, एवढा मोठा तो नाद. मग झाडाच्या आड उभ्या असलेल्या या जनक राजाच्या अंतःकरणाला चिकटलेलं माशीच्या पाया एवढं ते अहंकाराचं जे किलमिश होतं ते झडून पडायला काय वेळ लागणार तुम्हाला सांगतो. ती ढेकर ऐकली आणि ढेकर ऐकल्याबरोबर जनकाच्या डोक्यात लख प्रकाश पडला की दुर्वांकुराने संतुष्ट होऊन ही ढेकर देणारा माझ्या मंगलमूर्तीशिवाय दुसरा कुणीच नाही. म्हणून चुकलेलं वासरू जसं आईचं हंबरणं ऐकलं म्हणजे तिच्या दिशेनं धावत सुटतं, तसा त्या आवाजानं बाहेर उभा असलेला जनक ब्राह्मणाच्या दिशेनं धावत आला. पायावर स्वतःचा देह झोकून दिला, पावलं घट्ट धरली, सांगितलं, महाराज आता हे नाटकी रूप धारण केलेलं सोडा आणि आपलं मूळ दर्शन मला द्या. म्हटल्याबरोबर भगवान म्हणाले, आलो ते काम झालं, आता या वेशाचं काही गरज नाही आपल्याला. टाकला तो सगळा दरिद्री ब्राह्मण वेश आणि भगवान प्रगट झाले. नेत्री दोन हिरे